स्टडी स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे बघा, लक्षात घ्या की अभ्यास करण्याची एक सिंपल स्ट्रॅटर्जी किंवा एक छोटासा फॉर्म्युला मी तुमच्या पुढे मांडतो की 30 त्याच्यानंतर 50 आणि 20 अशा प्रकारचा रेशो ठेवणं गरजेचं आहे. आता 30-50-20 रेशो म्हणजे काय, इथे लिहितो बघा मी की 30 म्हणजे 30% असेल पहिला, दुसरा जो आहे तो 50% असेल आणि तिसरा जो आहे तो 20% असेल. एक्झॅक्टली हे काय तुम्हाला इंडिकेट करत असतं की तुम्ही जो अभ्यास करताय, जे कन्सेप्ट वाचताय, मी म्हणेल की 30% तुम्ही कन्सेप्ट रीड करणं गरजेचं आहे. म्हणजे कन्सेप्टचा जो भाग असेल तो तुमच्या अभ्यासाचा 30% असणार आहे. त्या कन्सेप्टच्या आधारावरती तुम्हाला काय करायचं आहे तर एमसीक्यू सोडवायचे आहेत. म्हणजे जे प्रश्न राहतात ना, हे एमसीक्यू तुम्हाला या कन्सेप्टच्या आधारावरती सोडवणं गरजेचं आहे. म्हणजेच कन्सेप्ट वाचली, एमसीक्यू सोडवले त्याच्या संदर्भातली त्या कन्सेप्टवरची, आणि त्याच्यानंतरची तिसरी स्टेप जी आहे त्याची रिव्हिजन करणं असेल. त्याची काय असेल तर रिव्हिजन करणं असेल. म्हणजेच अभ्यास करत असताना हे 3 मुद्दे खूप महत्वाचे आहेत. कन्सेप्ट आहे, त्याच्यावरचे एमसीक्यूज असतील आणि त्याचबरोबर त्याची रिव्हिजन करणं असेल. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक विषयातील प्रत्येक टॉपिकला जर घेऊन गेला आणि ऍट द एंड जो तुमचा स्टडी कंप्लीट होईल ना, त्याच्यानंतरची परत जे लास्ट रिव्हिजन असेल ना, त्याच्यानंतर तो मुद्दा जो आहे किंवा ती कन्सेप्ट असेल, त्या कन्सेप्टवरती कसाही प्रश्न आला तरी तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. ही एक स्टँडर्ड टेक्निक आहे बघा अभ्यास करण्याच्या बाबतीमध्ये, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असतं